ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आता अर्जुनने साक्षीला तुरुंगात घालवल्यामुळे महिपत हा प्रचंड चिडलेला आहे आणि आता तो अर्जुनवरती सूड उडवण्यासाठी त्याच्यावरती प्राणघातक हल्ला घडवून आणणार आहे आणि त्या दरम्यान आता अर्जुनच्या जीवावर ते बेतणार आहे, पण अश्विन हा अर्जुनला वाचवणार। आता कशा पद्धतीने काय काय घडणार हे सगळं जाणून घेण्यासाठी आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर आतापर्यंत आपण पाहिलं की साक्षी आणि प्रिया या दोघींनाही पोलिसांनी अटक केलेली आहे। त्यानंतर आता महिपतला मात्र त्याच्या मुलीला तुरुंगात अर्जुनने घालवलं या गोष्टीचा खूप मोठा धक्का बसलेला असतो। त्याचबरोबर त्याला अर्जुनचा रागही आलेला असतो आणि त्यामुळे आता महिपतला अर्जुनवरती सूड उगवायचा असतो। मग त्याच्यासाठी आता महिपत ठरवतो की जिथे कुठे हा अर्जुन सुभेदार मला एकटा सापडेल तिथे मी ह्याचा जीव घेणार, कलम उगवणार ह्याच्यावरती। ह्याने माझ्या एकुलत्या एका लेकीच्या हातात बेड्या घातल्या। यापूर्वी ज्यावेळेस माझी लेक तुरुंगात गेली होती त्यावेळेस तिची काय अवस्था झाली होती हे मी माझ्या डोळ्याने पाहिले आणि आता ह्या सुभेदारमुळे माझ्या लेकीला कायमचं तुरुंगात राहावं लागणार। नाही, मी तर तिला काहीही करून सोडवणारच, पण त्याआधी या सुभेदारला धडा शिकवणार। नाही जर याच्या संपूर्ण कुटुंबाला या गोष्टीची शिक्षा मिळवून दिली तर नाव नाही सांगणार महिपत शिखरे। माझ्या वाकड्यात जाणाऱ्या कुठल्याच व्यक्तीला मी सोडत नाही असं आता महिपत म्हणत असतो। आणि मग आता महिपत हा त्याच्या माणसांना सांगतो की काहीही झालं तरी त्या सुभेदारला आणि त्याच्या कुटुंबांना अद्दल घडवायची, मग त्यासाठी अगदी काहीही करावं लागलं तरीही चालेल। त्याबरोबर त्याची माणसं म्हणतात, शेठ तुम्ही फक्त सांगा, तुम्ही जे सांगाल ते करायला आम्ही सगळे तयार आहोत। त्याबरोबर महिपत म्हणत असतो, मी सांगेन तेव्हा ते काम तुम्हाला करायचंच आहे। तर दुसरीकडे आता 2-3 दिवस थंड वातावरण होण्याची वाट महिपत बघत असतो, जेणेकरून मग अर्जुन गाफील असेल। तर आता अर्जुन गाफील व्हायला सुरुवात होते। 5-6 दिवस प्रियाला अटक होऊन लोटून गेलेले असतात। सायली आणि अर्जुन हे घरातल्या बिचाऱ्या सगळ्यांना स्टेबल करण्याचा प्रयत्न करत असतात। त्याचबरोबर आता मधुभाऊ निर्दोष सुटल्यामुळे ते दोघंही खूप खुश असतात आणि त्यामुळे आता त्या दोघांनाही त्यांचा असा सुखी वेळ मिळालेला असतो। तर दुसरीकडे अश्विनला मात्र प्रियाला अटक झाली या गोष्टीचा खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि त्यामुळे आता तो अर्जुन बरोबर भांडण करत असतो की तू माझ्या बायकोला मुद्दामून तुरुंगात घालवलंस। दादा, आजपर्यंत तू जे बोलशील ते सगळं मी ऐकलं, का तर तू माझा मोठा भाऊ आहेस। माझ्यासाठी कुठलीच गोष्ट तू वाईट ठरवणार नाहीस असा विचार करून मी तुझं सगळं ऐकलं, पण आज तू माझ्याच बायकोला तुरुंगात घालवलंस। तू खूप चुकीचा वागलायस आज दादा, मी तुला कधीच माफ नाही करू शकणार। अरे आपण एकमेकावर किती प्रेम करायचो, एकमेकाला किती जीव लावायचो आणि आज तुझी बायको आपल्या घरात आली आणि घराच्या फक्त वाताघाती सुरू झाल्या। तन्वीबरोबर तू लग्न करणार असा शब्द पूर्ण आजीने प्रतिमा आत्याला दिला होता। तू तो शब्द नाही पाळलास, तू तिच्याशी लग्न नाही केलंस, म्हणून मी तिच्याशी लग्न केलं। ह्या घरात तिला लग्न करून बायको म्हणून आणलं। तिला ह्या घरात सगळं चांगलं मिळत होतं हे तुला आणि तुझ्या बायकोला बघवत नव्हतं। माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं दादा तुझ्या या केसमुळे। तू तुझ्या सासऱ्यांना सोडवण्यासाठी माझ्या बायकोला तुरुंगात घालवलंस, हा कुठला न्याय केलास? तू मुद्दाम घडवून आणलंस हे सगळं। मला खात्री आहे माझी तन्वी चुकीचं कधी वागूच शकत नाही। ती असं काही करूच शकत नाही ज्याने एखाद्या निरपराध निर्दोष व्यक्तीला शिक्षा होईल। जर तन्वी सांगते तर माझी पूर्ण खात्री आहे की साक्षीच निर्दोष असणार आणि साक्षी निर्दोष असतानाही तू आणि तुझ्या बायकोने मुद्दामून मिळून हे सगळं काही घडवून आणलं। तुम्ही मुद्दाम केलं हे सगळं माझ्या तन्वीला जेलमध्ये घालवण्यासाठी। पण दादा एक गोष्ट लक्षात ठेव, आज तू जे वागलायस ना ते खूप चुकीचं वागलायस। आजपर्यंत आपल्यामध्ये बऱ्याच वेळी छोटे मोठे वाद झाले आणि ते मिटले सुद्धा, पण आज हे जे काही घडवून तू आणलंयस त्यामुळे मी कधीच तुला माफ नाही करू शकणार। आता हे सगळं काही कल्पना ऐकत असते। कल्पनाला खूप वाईट वाटतं। कल्पना अश्विनला सांगत असते, अश्विन कोर्टात काय घडलंय ते तू तिथे बघायला नव्हतास, ते सगळं मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय। अर्जुनने त्याच्यात काहीही स्वार्थीपणाने केलेलं नाहीये। जे सत्य होतं तेच शेवटी पुढं आलं आणि आपली तन्वी आपला कितीही विश्वास पटत नसला तरी आपल्या सगळ्यांबरोबर खोटं बोलली आणि त्यामुळे अर्जुनने तिला शिक्षा मिळवून दिली। अर्जुन तिला आधीही सांगत होता, तू खरं बोल। जर कदाचित तन्वी त्यावेळेस खरं बोलली असती तर काहीतरी पर्याय काढता आला असता, पण तन्वी खोटं बोलली आणि त्यामुळे तिलाच तिच्या खोट्यामध्ये अडकावं लागलं।
जर ती खरं बोलली असती तर कदाचित अर्जुनने तिला या सगळ्यातून सोडवलं सुद्धा असतं, पण तिने खरं बोलणं अगदी शेवटपर्यंत पसंत केलंच नाही, त्यामुळे तिला ही शिक्षा भोगावी लागली आहे. त्याबरोबर आता कल्पना अश्विनला हेही सांगत असते की हे बघ बाळा, जे घडलं ते खूप चुकीचं आणि वाईट होतं, पण जे घडलंय ते सत्य आहे आणि मला असं वाटतं की आता तू ते स्वीकारायला हवं. त्याबरोबर अश्विन म्हणत असतो, मम्मा तू असं कसं बोलू शकतेस? अगं तन्वी, एक दिवस घरात काय नाही तर तू लगेच दादाच्या बाजूने बोलायला लागलीस. मला पूर्ण खात्री आहे यांनी सगळ्यांनी मिळून तुला मॅन्युप्युलेट केलं आहे. तर आता सायली हे अश्विनला सांगत असते, अश्विन भाऊजी, अहो तुमच्या बायकोला तुरुंगात घालवताना मला सुद्धा खूप वाईट वाटलं, पण तुम्ही एकदा मधुभाऊंचा विचार करून बघा. मधुभाऊंनी काहीच केलं नव्हतं तरीसुद्धा त्यांना शिक्षा मिळत होती. त्यांचा या सगळ्यात काय दोष होता? तरीही त्यांना 2 ते 2.5 वर्ष तुरुंगात घालवावी लागली. मी खरं सांगते, तुम्ही प्रियाला जितकं चांगलं समजता तितकी ती चांगली नाही आहे. तुमचा गैरसमज झाला आहे. अश्विन भाऊजी, आहो ती तुमची बायको होण्याच्या लायक कधीच नव्हती. तुम्हाला मी समजावून प्रत्येक वेळेस सांगत होते, किंबहुना तुम्ही तिच्याशी लग्न करून आल्यानंतर तिला या घरात घेऊ नका असं सुद्धा मी सांगत होते, पण तेव्हाही तुम्ही कोणीच माझं ऐकलं नाही. सगळ्यांनी तुमचा हट्ट पूर्ण केलात आणि तिला या घरात आणलं. शेवटी हेच होणार होतं. या घरात हा अंत व्हायचाच होता हे मला माहीत होतं. उलट जे घडलं ते चांगलं घडलं. कायमची आपल्या घराला लागलेली बाळवी निघून गेली. उलट आपण कोणीही नाराज व्हायला नको, तर आपण सगळ्यांनी आनंदी व्हायला हवं असं सायली ही आता अश्विनला म्हणत असते. अश्विनला सायली अगदी पोटतिडकीने समजावत असते, पण अश्विनला मात्र ह्या सगळ्या गोष्टींचा काहीच फरक पडत नसतो. उलट तो सायलीला म्हणत असतो, तू गप्प बस. तू माझ्यामध्ये आणि माझ्या भावामध्ये अजिबात बोलू नकोस. तू आमच्यामध्ये फूट पाडलीस. तू मुद्दामून घडवून आणलंस हे सगळं. तुला माहीत होतं माझ्या बायकोवर प्रेम आहे. जर माझ्या बायकोलाच माझ्याच भावाकडून अटक झाली तर मला माझ्या भावाबरोबर भांडण करावं लागेल आणि आमचं भांडण व्हावं म्हणूनच तू हे सगळं मुद्दाम केलंस. मला सगळं माहिती आहे, मी बरोबर ओळखतो तुला. त्याबरोबर सायली ही अश्विनला म्हणत असते, अश्विन भाऊजी, आहो अश्विन म्हणत असतो, आणि माझी बायको या घरात आल्यानंतर या घराचं वाटोळं नाही झालेलं. 2 वर्षापूर्वी जेव्हा दादा तुझ्याबरोबर कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून या घरात आला ना, तेव्हा या घराची उतरती कळा सुरू झाली खऱ्या अर्थाने, आणि तेव्हा खऱ्या अर्थाने ह्या घराला ग्रहण लागलं. माझ्या घराची बर्बादी केलीस तू, माझा संसार मोडलास. त्याबरोबर पुढे अश्विन असंही म्हणतो, श्राप लागेल तुला माझा. त्याबरोबर आता अर्जुन हा अश्विनची कॉलर पकडतो आणि अश्विनला म्हणत असतो, अश्विन तू काय बोलतोयस? तुला तरी कळतंय का? अरे वहिनी आहे सायली तुझी. त्याबरोबर लगेचच अश्विन म्हणत असतो, संसार मोडलाय तिने माझा, घर मोडलंय माझं. तर दुसरीकडे आता महिपत हा मात्र प्रचंड चिडलेला असतो. महिपतने खूप दारू प्यायलेला असतो आणि आता त्याच्याकडे नागोबा आलेला असतो. महिपत म्हणत असतो, नागराज शेठ, अहो काय कमी केली मी आयुष्यात? इतके गुन्हे केले, इतके खून केले, इतक्या लोकांना मातीत पुरलं, पण कधीच माझे हात चिखलाने बरबटले नाही. पण माझी लेक साक्षी, अहो तिने 1 खून केला, फक्त 1 खून, पण त्याची तिला एवढी मोठी शिक्षा मिळाली. नाही, ह्या सुभेदारामुळे झालं हे सगळं. काही झालं तरी आता मी ह्याला सोडणार नाही. जर ह्याला जन्माची अद्दल घडवली ना, तर नाव महिपत शिखरे सांगणार नाही. त्याबरोबर नागोबा विचारत असतो, महिपत नेमकं तुझ्या डोक्यात सुरू तरी काय आहे? नेमकं तू काय करणार आहेस? महिपत म्हणत असतो, नागराज शेठ, आपण कुठलीच गोष्ट बोलून दाखवत नसतो, करून दाखवत असतो. आता तुम्ही फक्त बघाच मी काय करतो ते. त्याबरोबर महिपतला नागराज समजावत असतो, हे बघ, उगाच काहीतरी चुकीची गोष्ट करायला जाऊ नकोस. काहीतरी करायला जाशील एक आणि होईल दुसरंच. त्यावर महिपत म्हणत असतो, तुम्हाला काय वाटतं, घाबरतो की काय मी? हे बघा, मी कोणालाच घाबरत नाही. महिपत शिखरे कोणालाच काय, कोणाच्या बापाला भीत नाही. मला जे करायचं आहे मी तेच करणार. त्याबरोबर आता मात्र इथे नागोबाला टेन्शन आलेलं असतं. ह्या महिपतने जर काही उलटंपलटं काम केलं आणि ह्यात आपणही अडकलो तर, म्हणून खरं तर नागराज महिपतला एवढं समजावत असतो, पण महिपत मात्र नागराजचं काहीच ऐकून घ्यायला तयार नसतो. त्याचं फक्त एकच मत असतं, माझ्या मुलीला तुरुंगात अर्जुनने घालवलं, मग मी त्याला धडा शिकवणारच. महिपतला आता नागराज समजावत असतो की हे बघ, असं नको बोलूस, आपण साक्षीला सोडवण्यासाठी आणखीन दुसरा काहीतरी पर्याय करू. पण जर तू सुद्धा तुरुंगात गेलास तर मात्र साक्षीला आपण सोडवू शकणार नाही. सगळं अवघड होऊन बसेल. त्यामुळे मी काय सांगतोय ते तू ऐक. पण महिपत मात्र नागराजचं काहीच ऐकत नसतो. आता शेवटी नागराज हा घरी निघून येतो. आता सुमन त्याला विचारते, काय हो, कसला विचार करताय एवढा? नागराज तिला म्हणतो, तुझ्या कामाचं नाही येते, तू सोडून दे. त्याबरोबर लगेचच आता
ती तिकडनं निघून जाते. तिला घरात दुसरी बरीच कामं असतात. तर आता इथे नागोबा म्हणत असतो, प्रॉपर्टी नावावर करून घेण्यासाठी मी त्या प्रियाला ह्या घरात आणलं होतं. प्रॉपर्टी नावावर करून घेण्याची गोष्ट तर खूप दूर राहिली, उलट ही मुलगी जाऊन तुरुंगात बसली. आता तिथे जेव्हा पोलीस हिच्यावरती कारवाई करतील, हिची चौकशी करतील, त्यावेळेस हिने त्या सर्वामध्ये माझं नाव नाही घेतलं म्हणजे मिळवलं. जर हिने तोंड उघडलं आणि खरं सांगितलं की मी तिला ह्या घरात आणलं किंवा ती खरी तन्वी नाही आहे, तर मात्र माझं जगणं मुश्किल होऊन जाईल. मला काहीतरी करायला हवं, पण काय करू? त्या मुलीला तर आता सोडवणं शक्य नाही आहे. पण जर तिने माझं नाव घेतलं तर दादा मला घरात ठेवणार नाही. एकीकडे आड एकीकडे विहीर अशी परिस्थिती आता निर्माण झालेली असते. आता नागोबाला सुद्धा टेन्शन आलेलं असतं. त्याला सुद्धा वाटत असतं की काहीतरी करायलाच हवं आणि त्या महिपतला सुद्धा अडवायला हवं. जर महिपतने त्या अर्जुन सुभेदारला काही केलं तर मग मात्र आम्ही दोघंही 100% अडकलो हे मात्र नक्की. कारण अर्जुन जर महिपत त्याच्या जीवावर उठला तर हे सगळं कोणी घडवून आणले हे शोधल्याशिवाय गप्प राहणार नाही. मला आता काहीही करून पहिलं तर महिपतला आवरावं लागेल आणि त्याच्यानंतर प्रियाने माझं नाव घेतलं तरी ते दादापर्यंत पोहोचणार नाही याचा बंदोबस्त करावा लागेल. पण कसं करू, काय करू, या सर्व गोष्टींचा विचार आता नागोबा करत असतो. नागोबाला काय करावं आणि काय नाही हे सुचत नसतं. पुन्हा त्याला सुमन विचारते, काय हो, काही टेन्शन आहे का तुम्हाला? त्याबरोबर नागोबा म्हणत असतो, माझ्या पदरात तुझ्यासारखी बायको पडली ना, हेच टेन्शन आहे मला. अगं इथे नवरा काय विचार करतोय, कशाबद्दल विचार करतोय आणि तुझं काय? त्याबरोबर ती म्हणते, माझं काय, काही नाही. त्यावर नागोबा तिला विचारतो, तू जेवायला काय बनवणार आहेस? त्याबरोबर सुमन काकी त्या विचारात मग्न होते, आज जेवायला काय बनवायचं? त्याबरोबर नागोबा विचार करतो, बघा इथं नवरा भावाची लाखोची प्रॉपर्टी आपल्या खिशात घेण्यासाठी प्रयत्न करतोय आणि बायको बघा, बायकोला जेवण काय बनवायचं त्याचं टेन्शन पडले. त्याबरोबर आता सुमन काकी काकाला विचारते, काही बोललात का हो तुम्ही? त्यावर नागोबा म्हणतो, नाही ग, काही नाही, हेच बोलत होतो, कशी बायको मिळाली आहे मला, किती काळजी आहे माझ्या बायकोला सगळ्यांची, नाही? त्याबरोबर बिचाऱ्या सुमन काकीला वाटतं की खरोखर नागोबा तिचं कौतुक करतोय. काय हो, तुम्ही किती काळजी करता माझी, असं म्हणून ती तिकडनं निघून जाते. तर दुसरीकडे आपण पाहतो की इथे अश्विन हा आता अर्जुनला सांगून टाकतो, दादा आज तू जे काही केलं आहेस त्यानंतर खरोखर तू माझ्या मनातून कायमचा उतरून गेला आहेस आणि आजच्या नंतर पुन्हा कधीच मी तुझ्याशी बोलणार नाही. माझ्यासाठी माझा भाऊ कायमचा मेला. आता हे ऐकून मात्र सायलीला खूप वाईट वाटतं. सायली अश्विनला म्हणत असते, अश्विन भाऊजी प्लीज, अहो असं काहीतरी नका बोलू अभद्र शुभवेळी. त्याबरोबर आता इकडे पूर्ण आजीसुद्धा अश्विनला म्हणत असते, अश्विन ही कोणती पद्धत आहे घरात बोलण्याची आणि मोठ्या भावांबरोबर बोलण्याची? आजपर्यंत या घरात हे सगळं कधीही घडलं नव्हतं, पण आज माझ्या घरात हे काय काय घडतंय, काय काय माझ्या घराला पाहावं लागतंय, असं म्हणत आता पूर्ण आजीसुद्धा खूप नाराज झालेली असते. तिच्या डोळ्यात अश्रू आलेले असतात. तर आता इकडे सायली ही पूर्णाजीला सांगत असते, पूर्णाजी तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. तर अश्विन म्हणत असतो, पूर्णाजी ही सगळी वेळ दादानेच माझ्यावरती आणली आहे, मला सुद्धा हौस नाही आहे हे असं बोलायची. त्याबरोबर इकडे रविराज काका मात्र खूपच जास्त टेन्शनमध्ये बसलेले असतात. त्यांना सायली त्यांच्याजवळ येऊन हातापाया पडत होती तो प्रसंग आठवत असतो. ती किती विनवण्या करत होती, माझी केस घ्या, माझी केस घ्या. पण ज्यावेळेस त्यांना कळलं की आपली मुलगी तन्वी यामध्ये आय विटनेस आहे, त्यावेळेस त्यांनी आंधळेपणाने तन्वीवरती म्हणजेच प्रियावरती विश्वास ठेवला आणि सायलीवरती अविश्वास दाखवला आणि ते तिकडनं तिच्या केस घेण्यापासून नकार देऊन गेले होते. त्याबरोबर आता प्रतिमा त्याही रविराज काकांना समजावत असते, हे बघा रविराज, त्यावेळेस जे काही घडलं होतं त्यात तुमची काहीच चूक नाही. अहो तुम्हीच काय, अगदी कोणीही बाप असेल तरीसुद्धा तो आपल्या मुलीवरतीच विश्वास ठेवेल. त्यामुळे आता तुम्ही तुमच्या मुलीची बाजू घेतली, त्यात तुमचा खरोखर काहीही दोष नाही. तुम्ही उगाचच्या उगाच आता प्रत्येक वेळेस स्वतःला दोष देणं बंद करा बरं. ह्या सगळ्यात तुमची काहीतरी चूक आहे असं मला अजिबात वाटत नाही. त्यामुळे प्लीज आता तुम्ही जरा शांत व्हा. आणि आता 5 ते 6 दिवस उलटून गेलेत तन्वीला तुरुंगात जाऊन, तरीसुद्धा तुमच्या डोळ्याला डोळा नाही किंवा तुमच्या पोटात अन्न नाही. आता जर तुम्ही असेच वागत राहिलात तर तुमची परिस्थिती खालावेल, तुमची तब्येत बिघाडेल आणि हे मात्र मला चालणार नाही. तन्वीने जे काही केलं त्या चुकीची शिक्षा तिला भोगायला लागली. मी तुम्हाला याआधीसुद्धा सांगत होते, तन्वीचं वागणं मला बरोबर वाटत नाही, पण प्रत्येक वेळेस तुम्ही मला ऐकून न ऐकल्यासारखं केलं, माझ्यावरती विश्वास नाही ठेवला. कदाचित जर त्याच वेळी तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवला असता आणि तन्वीला खडसावून विचारलं असतं तर कदाचित आज ही वेळ आपल्यावरती आली नसती. पण त्यावेळेस तुम्ही मला खोटं ठरवलं आणि तन्वीची बाजू घेतली. त्याबरोबर रविराज काका म्हणत असतात, चुकलं माझं,
चुकलं, मला माफ कर प्रतिमा. प्रतिमा आत्या म्हणते, तुम्ही माझी माफी मागावी किंवा माझ्यासमोर हात जोडावे अशी माझी अजिबात इच्छा नाही आहे. म्हणून मी तुम्हाला हे सगळं नाही सांगत आहे. मी तुम्हाला हे सगळं सांगते कारण कोणावरही असा आंधळा विश्वास ठेवणं चुकीचं आहे. मग अगदी आपल्या पोटच्या मुलांवरही आंधळा विश्वास ठेवणं चुकीचं आहे. तुम्ही एकदा तरी तन्वीच्या बाजूने पूर्णपणे शहानिशा करून घ्यायला हवी होती. तन्वीने सांगितलं आणि तुम्ही तिच्यावर विश्वास ठेवला. हे चुकीचं आहे असं वाटत नाही का तुम्हाला? त्याबरोबर मात्र आता रविराज काका काहीच बोलत नसतात, ते गप्प बसलेले असतात. तर दुसरीकडे आता महिपतला योग्य संधी मिळालेली असते. त्यामुळे महिपत आता त्याच्या माणसांना सांगतो, आता तो सुभेदार रोज ऑफिसला जायला लागलेला आहे. आता एक दिवस गाठायचा त्याला आणि इतका मार 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 कुत्र्यासारखा मारायचा की त्याचे हातपाय गळत आले पाहिजे. पुन्हा कधी तो कोर्टात उभा नाही राहिला पाहिजे. त्याबरोबर आता महिपतचे गुंड लगेचच या कामासाठी तयार होतात. पण ती मूर्ख माणसं चुकीची गोष्ट करतात. ती म्हणजे अशी, ती लोक अर्जुनला गाठतात ते म्हणजे त्याच्या घरापासून अगदी 10 मिनिटाच्या अंतरावरती. ते त्याला लांब गाठत नाही आणि तिथंच अर्जुनला ते मार मार मारतात. अर्जुनही त्यांना मारतो, पण शेवटी 5-6 माणसांची ताकद जास्त ठरते आणि अर्जुनची ताकद कमी पडते. अर्जुनला ते डोक्यात बांबूने मारतात आणि त्यामुळे अर्जुन बेशुद्ध अवस्थेत तिथेच पडतो. आता बराच काळ लोटून गेलेला असतो. त्यानंतर अश्विन हा हॉस्पिटलला जायला निघालेला असतो. तो त्याच्या गाडीत बसतो आणि निघतो. आता रस्त्यात त्याला कोणीतरी पडलंय हे दिसतं. अश्विन गाडीतून खाली उतरतो आणि बाहेर येऊन बघतो तर तिथे अर्जुन पडलेला असतो. अश्विनला खूप मोठा धक्का बसतो. अश्विन तसाच अर्जुनला घेतो, गाडीत टाकतो आणि त्याच्याच हॉस्पिटलला घेऊन जातो. जाता जाता रस्त्यातच तो घरच्यांना कॉल करून सांगतो की हे असं असं इथे घडलेलं आहे आणि मी माझ्याच हॉस्पिटलला जातो आहे. त्याबरोबर प्रताप, कल्पना, पूर्णाजी, सायली, अस्मिता सगळेच जण लागोपाठोपाठ एकामागोमाग एक हॉस्पिटलला पोहोचतात. आता अर्जुनची तब्येत खूपच जास्त वाईट असते, क्रिटिकल असते. पण हॉस्पिटल अश्विनचंच असल्यामुळे तिथे अर्जुनला ट्रीटमेंट अगदी पटापट मिळते आणि मग अर्जुन आउट ऑफ डेंजर येतो. त्याबरोबर आता अर्जुन हा वाचलेला असतो या सगळ्यातून. सायली अश्विनचे खूप आभार मानते, पण अश्विन मात्र तिच्याकडे लक्ष देत नाही. तो तिचं काहीच ऐकून घेत नाही. त्याबरोबर तो सांगत असतो की मी एक डॉक्टर आहे आणि माझ्यासमोर जर एखाद्या व्यक्तीचा जीव जात असेल तर त्याचा जीव वाचवणं हे माझं कर्तव्य आहे. त्याबरोबर आता मात्र सायली काही उलट उत्तर देत नाही, काही बोलत नाही. ती गप्प राहणं पसंत करते आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.